कायदा, गृह खातं, गृहमंत्री, मुख्यमंत्री, गेला बाजार देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस, हे सगळे जबाबदार आहेत असं बोलून आपण मोकळे होतो. सोशल मीडियावर कालपासून परवापासून काय त्या देवेंद्र फडणवीसांच्या नावानं खणाना चाललेला आहे तो बघतोय आपण. पण तोही एक माणूस आहे, एका पदावर बसलाय आणि त्याला काही मर्यादा आहेत, कायद्याच्या आहेत, संविधानाच्या आहेत. ज्या जनतेनं त्याला निवडून दिलेलं आहे त्या निवडणूक प्रक्रियेतून आलेली काही बंधनं आहेत, संसदीय लोकशाही ज्याला म्हणतो आपण त्याला. आणि त्या सगळ्या बंधनात राहून, त्या चौकटीत राहून काम करताना त्या माणसाला येणाऱ्या अडचणी ह्या आपण एका बाजूला मान्य करायला हव्यात, पण दुसऱ्या बाजूला आपण आपल्या हातात जेव्हा जे असतं, जे करू शकत असतो, जे शक्य असतं ते करत नाही, याबद्दलही आपण विचार करायला हवा. नसरापुराच्या नरकासुराची जी कहाणी आहे त्या कहाणीचा भाग 2 असं जे मी काय म्हणतोय, त्या भाग 2ला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो किंवा एक जनरल ऑब्झर्वेशन सांगू इच्छितो. माझा जन्म जो आहे म्हणजे मी गिरगावातला, खेतवाडीतला, तरी पूर्वी जसं व्हायचं की मुलगी बाळंतपणासाठी, म्हणजे पहिल्या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी जाते, तशी माझी आई तिच्या माहेरी गेली होती. आता तिचं माहेर म्हणजे दगडीचाळ, भायखळ्याजवळ. आणि त्यामुळे माझा जो जन्म झाला तो भायखळ्याच्या राणीबाग हॉस्पिटलमध्ये, हे राणीबाग मॅटर्निटी हॉस्पिटल होतं महानगरपालिकेचं, तिथं माझा जन्म झाला. आता मी ज्या 2 इलाख्यांमध्ये वाढलो आहे, म्हणजे माझं आईकडचं जे आजोळ आहे आणि माझं घर जे माझ्या वडिलांचं घर, माझ्या आजीचं आजोबांचं घर गिरगावातलं, खेतवाडीत, या दोन्ही भागांमध्ये परिस्थिती अशी होती त्यावेळेला की बऱ्यापैकी सगळ्या प्रकारची लोकं तिथं असायची. म्हणजे अगदी ड्रग्ज, चरस, अफू, गांजा, वेश्या व्यवसायापासून सगळ्या गोष्टी तिकडे चालायच्या. गँगस्टर किंवा मुंबईतलं जे अंडरवर्ल्ड ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा या दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळायचं. म्हणजे मी खेतवाडी बॅक रोडला जिथे राहायचो त्याच्या अगदी मागच्या बाजूला कामाठी पुराण, नंतर मग सगळा तो डोंगरी आणि हा दाऊदचा इलाका, इथे मुसलमानी टोळ्यांचं वर्चस्व असायचं. आणि जिथं माझं आजोळ होतं, जे माझ्या आईचं माहेर, त्या दगडीचाळीचा जो भाग होता, नागपाडा, आगरीपाडा, तो सगळा भाग म्हणजे मराठी गँगस्टरचं वर्चस्व. आता अशा लोकांच्या सानिध्यात राहत असताना, म्हणजे मी अगदी लहान होतो आणि माझी ज्युनियर KG सिनियर KG ही भायखळ्याच्या सुशांती चर्च नावाच्या एका कॉन्व्हेंटमध्ये झाली. त्यामुळे हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे. खूप लहान होतो, फारसं कळत नसायचं, पण एक गोष्ट नंतर ऑब्झर्वेशनने लक्षात आली. माऱ्या ज्या होतात ना रस्त्यावर, तेव्हा तुम्हाला धरायला, म्हणजे तुम्हाला अडवायला जर 10 लोक असतील तर तुम्ही समोरच्यावर अशा पद्धतीने पेटून उठून चवताळून मारायला जात असता की तुम्ही मला सोडाच, मी त्याला आता संपवूनच टाकतो. पण जेव्हा हा माणूस एकटा असतो, त्याला अडवायला कोणी नसतं आणि समोर 2-3 लोक असतात ज्यांच्या समोर तुमची बाचाबाची होते, त्याच्या अंगावर जाताना तुमची फाटते खऱ्या अर्थानं. कारण तिकडे तुलना होते ना लगेच मनातल्या मनात, अरे हा तर मजबूत दिसतोय अंगापिंडानं, जर याच्या अंगावर हात टाकला, याने 2 वाजवल्या तर मला काहीतरी नुकसान होईल, मानवी स्वभाव आहे. पण जेव्हा मला अडवायला माझ्या ओळखीचे 4 लोक येतात, अरे जाऊ दे भाई, तेव्हा हा भाई खरोखर भाई झालेला असतो. आता हे मी तुम्हाला का सांगतोय ना, त्या नसरापूरच्या नरकासुराशी काय संबंध आहे, तर परवाची जी गोष्ट आहे की हा जो काही नराधम जो आहे भीमराव कांबळे, त्याने आपली आई घातली आणि त्यानंतर तो कुठेतरी निघून चालला होता आणि त्याला नदीच्या काठावरून कोणीतरी पाहिल्यानंतर त्याला तिकडून पकडला. आता त्याला पाहिलेल्या ज्या माणसाने गावात कळवलं, गावात बोंबाबोंब झाली होती, CCTV फुटेजमध्ये हा दिसला आणि मग याची शोधाशोध सुरू झाली. त्याला जेव्हा पकडला ना, तेव्हा तिथे मला वाटतं जवळपास 1500चा मॉब होता. त्यावेळेला त्या भीमराव कांबळेला त्या 1500तल्या 10-15 लोकांनी जरी मिळून ठरवलं असतं की याला ठोकायचा, तर तिथंच त्याला दगडविटांनी ठेचून मारला गेला असता आणि मारला असता त्याला. पण त्याला अक्षरशः लोकांनी संरक्षक कडं करून पोलिसांच्या ताब्यात दिला. आता पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तीच सगळी मंडळी काल परवापासून रस्त्यावर उतरून मागणी करतात की त्याला आमच्या ताब्यात द्या. आता आम्ही जेव्हा म्हणतो की याला फासावर चढवा, जाहीररित्या भर चौकात फाशी द्या, तर लोकांना पटत नाही.
अशा नराधमांना कसली फाशी देता, यांचा चौरंगा करा, म्हणजे जसं शिवाजी महाराज करायचे, हातपाय छाटून टाकायचे आणि सांगायचे आता जग, कसा जगतोयस तसा. तर ते काय आता शक्य नाही आजच्या युगात. पण मला त्या पब्लिकचा किंवा त्या सगळ्या जनमताचा थोडासा अचंबा वाटतोय, की ज्या क्षणी तो तुमच्या ताब्यात होता, तुमच्याकडे ताकद होती, तो एकटा होता, भेदरलेला होता, घाबरलेला होता, त्यात तो थोडासा विक्षिप्त आहे. लोक म्हणतात असं की तो त्या टाईपचा आहे आणि बरीच माहिती मला कालपासून मिळाली, मी तीही तुमच्या समोर मांडणार आहे. पण पहिला मुद्दा हाच की जेव्हा तुमच्या ताब्यात तो मिळाला तेव्हा त्याला का नाही ठोकला? इथे आपली चूक झाली हे मान्य करता का तुम्ही? आज तुम्ही पोलिसांना दोष देताय. पोलीस कायद्याचं रक्षण करतायत. कायदा ज्या पुस्तकात तो लिहून आलेला आहे त्यानुसार ती कलमं, ते सगळ्या गोष्टी, आपली नोकरी, या सगळ्यांचा विचार करून सगळेच कातडी बचाव आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आज जे काय घडलंय ते मनाला चटका लावून जाणारं जेवढं आहे तेवढं प्रक्षुब्ध करणार आहे. समोर जर तो माणूस दिसला तर त्याला पूर्वी म्हणायचे वाहननं मारीन, वाहननं नाही, जे काय हातात येईल त्याने त्याचा कपाळ मोक्ष करून त्याला संपवण्याची अशी खुमखुमी येते अंगामध्ये कुणाच्याही. आता ती संधी प्राप्त झालेली असताना लोकांनी ती संधी दवडली आणि आता उगाचच सरकार आणि कायदा आणि मग ओघानच मग आलं ते देवेंद्र फडणवीसांच्या नावानं बिल फाडणं. ठीक आहे, राजकारण राजकारण एक वेगळ्या बाजूला, म्हणजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. पण आपल्याकडे जेव्हा संधी होती, जेव्हा आपल्या हातात तो सापडला होता, तेव्हा आपण त्याला का ठेचला नाही याचा विचार त्या पब्लिकने करायला हवा. जी पब्लिक आज डिमांड करते त्याचा ताबा आम्हाला द्या म्हणून. तर मित्र, ही जी सुरुवात केली मी आजच्या या पार्ट 2ला, त्या पार्ट 2 मध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं की हा माणूस आहे ना, तो उगाचच त्याच्यावर कुठले खटले चालवावेत किंवा याच्यावर भारतीय न्यायदानाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेनुसार सगळ्या अंमलबजावणीनंतर याला शिक्षा सुनावली जावी 6-8 महिन्यांनी, तोपर्यंत त्याला पोसावा, अजमल कसाबसारखा बिर्याणी वगैरे खायला घालावी आणि मग त्याला फासावर वगैरे लटकावलं जाण्याची घोषणा व्हावी कागदोपत्री. मग आपल्याकडे त्या सगळ्या सवलती आहेत, सगळ्या सुविधा आहेत, राष्ट्रपतींकडे दया अर्ज वगैरे. असं करत करत हा भडवा मरून जाईल एक दिवशी. आता हा 65 पार केलेला आहे, त्यामुळे त्याला काही शिक्षा मिळणार नाही. त्याला शिक्षा मिळायला का हवी, तर कालचं त्या जे काही कृत्य आहे ते तर भयानकच होतं. त्याआधी त्याने जे काही करून ठेवलंय ना ते महाभयानक आहे आणि त्याबद्दल त्याला कोणी जाब विचारला नाही किंवा तो त्या सगळ्या त्या कारनाम्यांमधून कसा सुटला याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यामुळे आता त्या सगळ्या जुन्या प्रकरणांची पुन्हा नव्यानं चौकशी व्हावी यासाठी मला त्या जुन्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असतील. काल मला त्या भागात राहणारे आमचे एक पत्रकार मित्र आहेत, त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी जी मला स्टोरी सांगितली ना ती फार चक्रावून सोडणारी आहे. आणि गंमत म्हणजे की मी मुद्दाम आधीच सांगून मोकळा होतो, बोलण्याच्या ओघात विसरून जाईन. हा जो काही भीमराव कांबळे आहे त्याचा जो मुलगा आहे तोही म्हणे याच्या पावलावर पाऊल टाकून तसाच वागतो, त्याच्यासारख्याच सगळ्या त्या विकृती ह्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि हा त्याची कॉपीच आहे दुसरी, असंही म्हटलं जातं. त्यामुळे आता ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. जनतेनं आता त्या भीमराव कांबळेच्या मुलावर लक्ष ठेवायला पाहिजे. मुळातच या भीमरावने 2001-2 साली त्याच गावातल्या एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याची एक घटना उघडकीस आली. म्हणजे रात्री ती जेव्हा घराबाहेर भांडी घासायला गेलेली असताना हा तिच्या घरात जाऊन लपला, तिला घरात येऊ दिलं, 1-2 तास उलटू दिले, म्हणजे अगदी मध्यरात्र झाली, 1-1:30 वाजले. त्यानंतर हा उठला, याने कोयता घेतला आणि बाहेर सगळं जग सामसूम असताना त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या म्हातारीवर त्याने बलात्कार केला. इतका नीच, आता पुढचा शब्द मी उच्चारू शकत नाही, म्हणजे टिंबटिंबचा हा माणूस आहे, नीच टिंबटिंबचा. खरोखर म्हणजे काय बोलावं ते सुचत नाही. गावातली लोक सांगतात की हा गावातल्या शेळ्या, मेंढ्या, बकरी, कोंबड्याही सोडत नव्हता, कुत्रीही सोडत नव्हता. लिंग पिसाट असतो माणूस, पण इतका मोठ्या प्रमाणात, इतका प्रचंड प्रमाणात. आणि हे सगळं असताना त्याने त्यानंतर त्याच्या घरातल्याच, म्हणजे त्याच्या भावाच्या, सख्या भावाच्या मुलीवर, पुतणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याबद्दल तक्रार दाखल केली, तिची केस चालली काही वर्ष. पण या सगळ्या
कोर्ट कज्जातून, म्हणजे अगदी त्या म्हाताऱ्या आजीवर केलेल्या बलात्काराच्या केसमधून, सख्या पुतणीवरच्या केसमधून हा सही सलामत सुटला. प्रत्येक वेळी त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याची बायको धावत आली. बायकोनं वेगवेगळ्या शक्कल लढवल्या, पैसा खर्च केला आणि ह्याला वाचवला. असा हा ठरकी मनोवृत्तीचा नवरा ज्या बाईच्या पदरी असेल, त्या बाईनं खरं तर गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे अशा नवऱ्याला. तर आपल्या बायका या अशा फालतू लोकांना डोक्यावर चढवतात आणि त्या सत्यवानाची सावित्री बनण्याचा प्रयत्न करतात. आता काय म्हणायचं? आता जर कारवाईच झाली ना या सगळ्या प्रकरणांमध्ये, मागच्या पुढच्या सगळ्या प्रकरणांमध्ये, तर या भीमराव कांबळेच्या बायकोलाही त्यात सहआरोपी करून तिलाही शिक्षा दिली गेली पाहिजे. आता हा असा नीच प्रवृत्तीचा जो कोणी आहे, आता त्याच्या जातीपातीबद्दल बोलण्यात काही हशील नाही, पण हा खरोखर मानव जातीला काळीमा फासणारा माणूस आहे हे तर सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता त्याला पब्लिकच्या हवाली करून पब्लिकला ठरवू द्यावं, दगडधोंडे मारून त्याला संपवायचं की कुठल्या पद्धतीनं लोकांना त्याला हाताळायचा तसा हाताळू द्यायचं. आणि या सगळ्या गोष्टीला आपला कायदा परवानगी देत नाही हेही मान्य करायचं आपण. पण मधल्या काळात जे काही घडून गेलंय ना, त्यामध्ये हा जो कायदा आहे आणि कायद्याच्या आडून जे काही चालवलं जाणारं कोर्ट कचेरी, न्यायदानाचं जे काही दालन, ती डोळ्यावर पट्टी बांधलेली आंधळी न्यायदेवता, ज्याच्याबद्दल काल मी असंच ओझरतं बोलून गेलो होतो. कारण मला कुठेतरी कल्पना आली होती या सगळ्या गोष्टींची, की हा माणूस साधासुद्धा नाहीये. हे जे काही त्याने केलंय ते काही पहिल्यांदा केलेलं दिसत नाहीये. आणि हा माणूस अशा प्रकारचं कृत्य करायला धजावतो, त्याला कुठेतरी ती डोळ्यावर पट्टी बांधलेली जी काही न्यायदेवता आहे ना, ती कारणीभूत आहे याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. आणि ते खरं ठरलंय. 2001 पासून ते आज 2026 म्हणजे 25 वर्ष लोटली. या माणसाचं वय वाढत गेलं. वाढत्या वयानुसार माणसाच्या त्या ज्या काही भावना असतात शारीरिक सुखासंबंधाच्या, त्या हळूहळू कमी होत जातात असं म्हणतात. म्हणजे वैद्यकीय भाषेत तर असंच म्हटलं जातं की ते काय म्हणतात, वंध्यत्व येतं किंवा काय, म्हातारपण आलं की त्या सगळ्या उर्मी संपतात. पण हे उलटच झालेलं आहे. ह्या 25 वर्षात त्याचा हा म्हातारचळ वाढत गेलाय. आता तर त्याने कहरच केला. 4 वर्षाच्या चिमुकलीबरोबर त्याने जे काही कृत्य केलंय ना, ते जे त्याला काय उपमा द्यावी, त्याबद्दल कसं रिॲक्ट व्हावं, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचं आहे. त्यावर जे बोलायचं ते आपण सगळं बोलून झालेलो आहोत. पण हा भीमराव कांबळे नावाचा जो कोणी इसम आहे, ज्यांना ही नुसती एकच गोष्ट केलेली नाही, यापूर्वी मागची 25 वर्ष तो हे सगळं सातत्यानं करत आलाय. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत आलाय. एका गावात जाऊन त्यानं असंच एका बाईवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला होता. तिने आरडाओरडा केल्यानंतर गावातल्या लोकांनी याला नागडा करून मारला होता. तिथून तो पळून आला. इथपर्यंत सगळं घडलेलं असतानाही हा माणूस त्या गावात उजळ माथ्याने राहत होता, फिरत होता. आणि शेवटी त्याने कुठेतरी त्या दिवशी त्या चिमुरडीला चल तुला हम्मा दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन जाऊन नको ते काय कृत्य केलं. झालेलं नुकसान भरून येणारं नाहीये. आणि मुद्दाम कुठल्या तरी सहानुभूतीच्या आणि इतर गोष्टींच्या मागे न लागता मला तर वाटतं की याचा खरोखर चौरंग करायला हवा. जर कायद्यात अंमलबजावणी नसेल तर कायद्यात तसा बदल करण्यासाठी काय करावं लागत असेल तर करा म्हणावं सरकारला. दोन्हीकडे तुमचं बहुमत आहे. इथे महाराष्ट्रातही आहे आणि वरही आहे दिल्लीत. त्यामुळे अशा नीच नराधम नालायकांना ठोकून काढायची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा हे सगळे कायद्याचे धाक बीक सगळे घरात ठेवायचे असतात, बासणात गुंडाळून. याला ठोकायचा म्हणजे ठोकायचा. पण पुन्हा एकदा तो प्रश्न जो सुरुवातीला मी विचारला होता की जेव्हा तो तुमच्या ताब्यात सापडला होता तेव्हा त्याला का सोडलात, तेव्हा कशाची भीती वाटली होती? पहिला हात मी उचलायचा की दुसऱ्याने उचलायचा, की तो उचलतोय का, त्याने दगड मारला तर मी मारेन? ही जी काय वृत्ती आज या समाजात फोफावली आहे ना, की आज नाही आहे, वर्षानुवर्षाची आहे. मी तर फार माझ्या लहानपणीचं उदाहरण दिलं तुम्हाला. जेव्हा तुम्हाला 10 लोक पकडून अडवत असतात ना, तेव्हा तुम्ही समोरच्या अंगावर अगदी चवताळून जात असता त्याला मारायला. ज्या क्षणी तुम्हाला त्या 10 लोकांनी सोडलं की जा बाबा मारतो आता त्याला, काय हालत होते तेही बघितलेली आपण. मित्र, सगळा विनोद आणि यातला जो काही उपहासाचा भाग जो आहे तो सोडला ना, गंभीरपणे विचार करायला हवा आपण. चालत्या बसमध्ये, चालत्या ट्रेनमध्ये अनेकदा महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार होत असतात. ती एकटी बाई, एकटी ती महिला, ती मुलगी त्या पुरुषाबद्दल काहीतरी बोलत असते
त्यावेळेला इतर पुरुष बघ्याची भूमिका घेतात. कुणीतरी एखादा उठतो आणि जेव्हा त्याच्या समोरच्या कानपटात वाजवायला जातो, त्यानंतर बाकीच्यांमधला पुरुष जागा होतो. मग त्या बाकीच्यांचं स्त्री दाक्षिण्य वगैरे जे आहे ना, ते मग ते उफाळून येतं. पण पहिला दगड कोणी मारायचा यावर अजूनही आपल्याला निर्णय घेता येत नाही. हे मोठं दुखणं आहे या समाजाचं. शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात, हे आजही त्रिकालबाधित सत्य आहे. ती भावना अजूनही आपल्या मनातून गेलेली नाहीये. या समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो, मी काहीतरी करायला हवं म्हणून मी पुढाकार का नाही घेऊ, किंवा मी पहिला दगड मी घेऊन मीच मारायचा, ही जी काही उर्मी आहे ना ती आपल्या मनात येतच नाही. समोरचा कोणीतरी दगड मारतो, मग आपण दगड शोधायला जातो. आता मलाही मारला पाहिजे, कारण पहिला दगड मी मारलेला नाहीये. उद्या जर काय कारवाई झाली तर त्याच्यावर होईल. बरोबर ना? हे असे पार्ट 2 पार्ट 3 असे बनत राहतील मित्र. पण या सगळ्या गोष्टींवर आपण जरा गंभीर होऊन विचार करायला पाहिजे. हे भीमराव कांबळे सारखे लोक समाजात आहेत, यापुढे जन्माला येतील, असेच पदोपदी आपल्याला दिसतील, भेटतील. पण यांचा इलाज करताना समाज आणि समाजातला एक घटक म्हणून तुमचं, आमचं, माझं, आपलं स्वतःचं असं काही कर्तव्य आहे ना, ते कर्तव्य आपण विसरत चाललोय, किंबहुना आपल्याला त्या कर्तव्याची जाणच नाहीये. आणि त्यामुळे हे सगळं घडत आलंय आपल्यासमोर. त्यामुळे त्याला कायदा, गृह खातं, गृहमंत्री, मुख्यमंत्री, गेला बाजार देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस, हे सगळे जबाबदार आहेत असं बोलून आपण मोकळे होतो. सोशल मीडियावर कालपासून परवापासून काय त्या देवेंद्र फडणवीसांच्या नावानं ठणाणा चाललेला आहे तो बघतोय आपण. पण तोही एक माणूस आहे, एका पदावर बसलाय आणि त्याला काही मर्यादा आहेत, कायद्याच्या आहेत, संविधानाच्या आहेत. ज्या जनतेनं त्याला निवडून दिलेलं आहे, त्या निवडणूक प्रक्रियेतून आलेली काही बंधनं आहेत, संसदीय लोकशाही ज्याला म्हणतो आपण त्याला. आणि त्या सगळ्या बंधनात राहून, त्या चौकटीत राहून काम करताना त्या माणसाला येणाऱ्या अडचणी ह्या आपण एका बाजूला मान्य करायला हव्यात, पण दुसऱ्या बाजूला आपण आपल्या हातात जेव्हा जे असतं, जे करू शकत असतो, जे शक्य असतं ते करत नाही, याबद्दलही आपण विचार करायला हवा. ज्या क्षणी तो भीमराव कांबळे त्या 1000-1500च्या मॉबच्या हातात सापडला होता, तेव्हा त्याला का ठेचला नाही हा प्रश्न मला अजूनही सतावतोय. आणि आज आपण सरकारकडे मागणी करतोय की देवेंद्र फडणवीस, तुमच्या जर त्याच्यात दम असेल तर आम्हाला तो भीमराव कांबळे द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते बघतो. हे बोलणारे त्या दिवशी होते की तिथे? त्या दिवशी तुम्हाला कुणी अडवलं होतं? पोलिसही आले नव्हते, तोवर तो तुमच्या ताब्यात होता. पण पोलीस याची वाट बघणारे, त्याला संरक्षक कडक करून वाचवणारे लोक कोण होते? तुमच्या आमच्यापैकीच कोणतरी होते. त्यामुळे कोण दोषी आणि कोणावर खापर फोडायचं या सगळ्या गोष्टींचं हे सध्या बाजूला ठेवा. आणि आपण कुठे चुकतोय, अजूनही आपल्यातला माणूस हा खऱ्या अर्थानं प्रगल्भ झालेला नाहीये, हे ह्या सगळ्या गोष्टींवरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे प्रगल्भ होणं काय असतं याच्यावर आधी विचार करा आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देऊया. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.